दादांची हळद सुरू झालेली आहे। हळदीचा कार्यक्रम हा लॉन्सवरती होता। सर्वांनी तयारी करून सर्व काही लॉन्सला पोहोचले होते। इकडे सर्वप्रथम दादांना आंघोळ घातली होती। जे कोणी पाहुणे नातलग आलेले होते ते सर्वजण फोटो सेशन करत होते, सोबतच आंघोळीला घालत होते। इथे फोटोग्राफरही आम्हाला वेगळे वेगळे पोजेस फोटोजसाठी सांगत होता, पाणी टाकत राहा वगैरे। इथे दादांना आंघोळ घालून झाली होती। आता त्यांना हळद लावायची होती। त्यापूर्वी चौक भरली जाते 5 सुवासिनींनी मिळून, मग नंतरनं नवरदेवाला हळद लावली जाते। हे सर्व काही लॉन्सचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता। इतके सर्व लोक हळदीसाठी आलेले होते। ओतूरवरूनही काही नवीन पाहुणे आलेले होते। खूप छान असं वातावरण बघताय तुम्ही। हळद ही रौनक लॉन्स सिन्नर येथे होती। हळद तर ऑलमोस्ट लोकांनी येल्लोच विअर केलेलं होतं। इथं चौक भरून झाली होती आणि आता दादांना हळद लावायची होती। तर ज्या काही 5 लेडीजची नावं निघालेली होती, सर्वप्रथम त्या हळद लावता, मग नंतरनं सर्वजण लावता। त्या 5 सौभाग्यवतीमध्ये माझं पण नाव होतं। तर इथे आत्या ताई आम्ही मिळून आधी ऑप्शन केलं जातं, त्याच्यानंतरनं मग हळद लावली जाते। हे सर्व जुन्या आणि अगदी पारंपरिक पद्धती आहे, ज्या की आम्ही त्यानुसार करत होतो। काही भागामध्ये हळद ही पायाकडनं मग वरती डोक्याच्या भागाकडे चढवली जाते, पण इकडे आमच्याकडे आम्ही डोक्याकडनंच खाली पायाकडे हळद लावतो। हे बघा, ह्या प्रकारे आम्ही अशी हळद लावतो। छान असा हळदीचा कार्यक्रम चाललेला होता आणि सर्वजण हळदीचा एन्जॉय घेत होते। आमच्याकडे सर्वप्रथम मुलाला हळद लावली जाते, ती पूर्ण लॉन्समध्ये मिरवली जाते। त्यानंतरच ती हळद, उष्टी हळद मुलीला लागते। उष्ट्या हळदीला फार महत्त्व आहे, आधी मुलाला, मग मुलाची उष्टी हळद मुलीला। मीही दादांना औक्षण करून हळद लावून घेतली। खरं तर आम्ही ह्या दिवसाची खूप दिवसांपासून वाट बघत होतो। फायनली तो दिवस आलाय आणि इथे दादांना हळद लागते। हळदीचा जसं सर्वच नवरी नवरदेवावरती ग्लो चढतो, तसा दादांवरतीही चढत होता। मी हळदीचा कार्यक्रम लवकर सुरू केला होता। आता हळूहळू अंधार पडायला लागलं होतं। इथे ऑलमोस्ट सर्वच काही पाहुणे आले होते। सो मग कसं आहे, फोटो म्हटलं तर आठवणी असतातच, थोडाफार उशीर ठीक, पण मग प्रत्येकाच्या आठवणी ह्या लाईफ टाईमसाठी असतात। सो सगळ्यांनी सुंदर असं फोटो सेशन करून घेतलं। दादांना आता ज्या हळद लावताय त्या आईंची बहीण म्हणजेच मावशी, ह्या पण सरला मावशी, ह्या ओतूरच्या ज्योतिताई, यांना तर तुम्ही ओळखतातच, स्नेहल आणि कामिनी ताई, ह्या आमच्या मावशींच्या दोघी सुना। हे डॉक्टर काका आणि काकू, नाशिकला राहतात ते। हे माझं ननंदबाई, जागृती ताई आणि भाऊ, यांचं आत्ताच लग्न झालेलं आहे रिसेंटली डिसेंबरमध्ये, ते नाशिकला राहतात। ह्या नानी आहेत, त्यांचीच ती मुलगी जागृती ताई, ह्यांना तर तुम्ही ओळखताच, श्रुती ताई आणि ऋषी जिजू। आता माझ्या ह्या प्रवासाची नवीनच सुरुवात आहे। सो सगळ्यात अगोदर मला तुम्हाला सर्वांना सगळ्यांची ओळखच करून द्यावी लागल। हे आई पप्पा, आम्ही पूर्ण फॅमिलीने पण फोटोशूट केलं। इथे गाथा दिसत नाहीये तुम्हाला, कारण ती खूप दमली होती आणि झोपून गेली होती। या सिया आणि हे खास पुण्यावरनं आलेले वैभव दादा आणि दादांचे काही मित्र, गोलू आणि प्रतीक दादा, ह्या सर्व आईंच्या भाऊजया होत्या, म्हणजेच आमच्या माम्या। आणि मोठी आईचे लावल्यानंतर नवरदेवाला उचललं जातं। सो मग मामांनी दादांना उचलून घेतलं। तर ऑलमोस्ट अंधार झालेला होता, दादांना हळद लागली गेली होती आणि आता ताईंना हळद लावायची। सो मग आधी ती सगळीकडे हळद पूर्ण लॉन्समध्ये मिरवली जाईल आणि मगच ताईंना म्हणजेच नवरीला लावली जाईल। इकडे मामी आणि मावशी ते जरा लेट झालेले। आता तुम्ही मामींना आणि मावशीला पुढच्या व्लॉगमध्ये कंटिन्युअसली बघणार, कारण की आमच्याकडे सचिनचं लग्न आहे। आता रेडी होऊन आलेले फायनली।
साइड बाय साइड वेळ होता. सो मग स्नेहल, कामिनीताई आम्ही भाऊबंद मस्त हळद सेशन केलं. मिरवतात. सो मग इकडे आम्ही सगळं हळदीचं ताट वगैरे ताईंना जी साडी नेसवणार ती घेतलं आणि हळद मिरवण्यासाठी निघालो. तुम्ही बघितलंच आहे की सर्वांनी किती छान हळदीचा एन्जॉय घेतलाय. सर्वांनी किती जास्त डान्स केलाय. हे जे आंघोळ घालताय ते ताईंचे आई वडील. इकडे ताईंना पण आंघोळ घालण्याचा कार्यक्रम चालू झालेला. या सर्व आईंच्या भाऊजया आणि बहिणी म्हणजेच माझ्या माम्या मावशा. थांब सगळ्यांना घेते. आम्ही इकडे सगळेजण हळदी एन्जॉय करतोय. सोबतच फोटो सेशन करतोय. आमची प्रियंका. तुम्हाला आज खूप जास्त चेहरे बघायला मिळतात कारण की आज आमच्याकडे हळद आहे. सगळ्या मामी मावशा बघा. आमच्या प्रियंका छान मेकअप केलेला आहे. ती खूप गोड दिसते. थँक्यू. आमच्या सगळ्यांची लाडकी आहे. ही पूर्ण प्रज्ञाताईंची फॅमिली. त्यांचे आई वडील, त्यांना 2 भाऊ आहे, ह्या 2 बहिण्या आणि ही त्यांची भाची. इकडे दादांचा मावळ भरतोय आम्ही. हळद भरल्यानंतर छोटा का असेना नवरदेवाचा मळवट भरला जातो. फायनली आता आपण म्हणू शकतो हळद लागली. इथे गाथा उठली झोपेतनं. दोघांनी पण थोडंसं फोटोशूट करून घेतलं. छान असे आउटफिट्स घातलेले. मी लेहंगा वेअर केलेला आणि त्यांनी मला मॅचिंग असंच वेअर केलेलं. इकडे प्रज्ञाताई बघा खूप छान दिसत आहे. मग आता आम्ही त्यांना वाण देतोय. घरी बँड लावलेला. सो ऑलमोस्ट सगळेच घरी गेलेले होते. फक्त लॉन्सवरती मी, आई आणि ताई असं एवढेच जण थांबलेलो. खूप छान असा पुढचा व्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आम्ही सूरसंगम दावचवाडी इथला बँड लावलेला हळदीसाठी. खूप छान साऊंड सिस्टम होती. हळदीमध्ये छोट्यांच्या मनोरंजनासाठी आम्ही तात्या विंचू, मोटू पतलू, भूत असे वेगवेगळे पार्ट ठेवलेले. त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. तर व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. सगळ्यात शेवटी सगळ्या जोड्यांनी खूप छान असा पिरी पिरी डान्स केलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा.
सर्व काही लेडीजनेही हळदीच्या बँडचा खूप छान असा आनंद घेतला. आम्ही ट्रस्ट पण लावलेलं होतं. खूप छान वाटत होतं. त्यामुळे त्याच्यावरती मस्त दादांचा आणि ताईंचा फोटो लावलेला. इकडे मामींनी तर दादांना उचलून घेऊन नाचलं. दादांचं वजन कमी असल्यामुळे त्यांना तो अगदी फायदा झाला. सर्वांनी हळदीचा खूप जास्त आनंद घेतला. इकडे गाथाही दादांसोबत डान्स करत होती. माझ्या अंकलचं लग्न. आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. आज आचारसंहिता असताना पण 10 पर्यंत परत तरी आम्ही 11:15 पर्यंत बँड वाजवला आणि शेवटी फुल एन्जॉय केला. फुल जे होते आमचे स्वप्न सगळे पूर्ण केले आणि शेवटी पेरी पेरीवर थांबवलं. फायनल डान्स झाला. व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.